आनंदाची बातमी, लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली। दरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र ही योजना बंद होणार नाही असंही आदिती तटकरे यांनी यावेळेला स्पष्ट केलंय। लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। आम्ही बारकाईनं जी काही स्क्रुटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही 2000 का 2500 सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते, 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता। त्याच्यापैकी हे 2-2500 होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाई केली जात असते। महिला आयोगामध्ये बदल जे आहेत ते होणं गरजेचे आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमितपणाने काही विभागांचे प्रस्ताव त्या ठिकाणी आले, त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। महाराष्ट्राने आणि महायुतीच्या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या वतीने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची KYCच्या संदर्भातली मुदत, काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती, काही त्या संदर्भातल्या KYCच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी। काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही KYC करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली KYCची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत KYC साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की KYC करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी KYC भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता, त्यात काही चुकीचे KYCच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही KYC करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे। चर्चा होती, कल्पना आहे, हे नेमकं विरोधाभास विधान नेमकं काय आहे? नाही, त्यांनी सुरुवातीपासून ही भूमिका घेतली की दादा असतानाचं विलिनीकरण आणि दादांच्या पश्चातलं विलिनीकरण हे 2 वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत। सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही सबंध आवाज करण्यात आला, विलिनीकरण दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात, त्या सगळ्या सबंध परिस्थितीमध्ये लगेचच विलिनीकरणाची जी चर्चा सुरू झाली त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण हे त्यानिमित्ताने झालं आणि जसं त्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती, तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती। या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली आणि काल परवामध्ये झालेल्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणीही आदरणीय सुनेत्रा काकींना दादांच्या पश्चात
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एकत्रितपणाने काम करू, अशा पद्धतीची काही भूमिका त्यावेळेला आली नाही. त्यामुळे एक संभ्रमतेचं वातावरण हे दोन्ही बाजूनी तयार झालं. नाही, त्यांची भूमिका त्यांनी बघावी. खरं तर मला म्हणजे एक आश्चर्यही वाटतं, एक कुतूहलही मला त्या बाबतीतलं आहे की ते एका वेगळ्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, आम्ही एका वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत. असं असताना त्यांना रोज आमच्या पक्षामध्ये काय चाललेलं आहे ह्याच्यासाठी वेळ कुठनं मिळतो? त्यांनी त्यांच्या पक्षाची जी संघटना आहे ह्याच्याकडे जास्ती लक्ष द्यावं. आम्ही आमच्या पक्षाच्या संघटना वाढीसाठी सुनेत्रा काकींच्या आम्ही नेतृत्वाखाली काम करत आहोत. या उलट माझी त्यांनाही विनंतीपूर्वक सूचना राहील की आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, मग त्या महानगरपालिकेच्या असो किंवा जिल्हा परिषदेच्या असो, आदरणीय आमचे नेते अजितदादा हयात असताना काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्हीही कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने लढवलेली आहे. आज ते जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये, महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत. अशा वेळेला त्या कार्यकर्त्यांची, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची आपण फरफड का करतोय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समजण्याच्या पलीकडे आहे. कारण शेवटी त्यांनी महानगरपालिका एकत्र लढवली, आज त्यांना तिथे एकत्र काम करायचंय. जिल्हा परिषद काही ठिकाणचे एकत्र लढवल्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आणि त्यांनी त्यावेळेला दादांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला असेल, श्रद्धेय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पक्षांनी पुढाकार घेतलेला असेल. अशा वेळेला ह्या सगळ्या भूमिका आणि एकमेकांवर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करून आपण त्या लोकप्रतिनिधींची, जे स्थानिक पातळीवर काम करतात किंवा कार्यकर्ते, यांची फरफड ही कुठल्याही पक्षांनी का करावी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समजण्याच्या पलीकडचा विषय. खरं तर हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, विकसित महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. वाटतंय की मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही. आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईनं लक्ष केंद्रित करून असतो. महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. एप्रिल महिना, मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो. त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं. त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो. पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आजची ही अपडेट आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि जो निधी आहे तो महिला व बाल विकास विभागाला सुद्धा प्राप्त झाला आहे. आता तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता तर मिळणार आहे, सोबत तुमचे जे राखडलेले हप्ते असते मार्च एप्रिलचे ते सुद्धा एकत्रित मिळणार आहे. ज्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता आधीच मिळालेला आहे त्यांना आता मे महिन्याचा हप्ता हा व्यवस्थितरित्या प्राप्त होणार आहे. ज्या बहिणींनी KYC केली होती त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वपूर्ण बातमी होती. त्यांनी व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती स्पष्टपणे समजणार आहे.